आई ऐक ना, आई प्लीज ऐक ना माझं, तुला तिकडे जायची काहीच गरज नाहीये. तुला नाराज करून ती गाडी मला माझ्या दारासमोर नाही मिरवायची. माझी मागणी जर तुला पटली नव्हती तर तू आधी नाही का सांगायचंस? मी त्या दिवशी विचारलं होतं की नाही तुला प्रसाद? आई कारवरून नाराज नाहीये मी. मला कुठल्याही गोष्टीचा राग नाही आला. आणि तू एक गोष्ट पहिल्यांदा मनातून काढून टाक की लग्नानंतर मी तुला सोडून दुसरीकडे राहायला जाणार, असं तू विचारही करू नकोस. नाही करणार विचार. वृंदा, आय एम सॉरी. मी खरं तर छोट्याशा गोष्टीवरनं उगाचच वाद वाढवला. माझी चूक झाली. म्हणजे तुझा माझ्यावरचा राग गेलाय तर? राग आलाच नव्हता, उलट मला तुला थँक्स म्हणायचंय. तू जर मला ओरडली नसतीस तर मी तसाच वेड्यासारखा भांडत राहिलो असतो. यू वेलकम. सो वी फ्रेंड्स अगेन. तुला माझी वृंदाताई आवडते ना? तुझी वृंदाताई सगळ्या लिंबूवाडीला आवडते. आणि तूही जर तिच्यासारखा अभ्यास केलास, तिच्यासारखा हुशार झालास, मोठ्यांचा रिस्पेक्ट केलास तर तूही सगळ्यांना आवडशील. कळलं? आय सी. म्हणजे तुला वृंदाताई आवडत नाही तर? सो सॅड. ए सो सॅड म्हणजे काय? म्हणजे ती तुला माझ्याविषयी काय म्हणाली का की म्हणजे मी तिला आवडतो वगैरे असं काही? नाही नाही, ती तसं काही नाही म्हणाली. पण मी विचार करत होतो की तू तिच्यासाठी परफेक्ट नवरा ठरशील म्हणून. तू इंजिनियर नसलास म्हणून काय झालं? पण आमचे सर सांगत होते की आता पॉलिटिक्स आणि सोशल वर्क मध्ये पण चांगलं करिअर करता येतं म्हणून. तू फार पुढचा विचार करतोयस. मी विचार करून काय फायदा? तुमको कुछ सोचना मांगता है? अगं त्या वृंदाचा 12वीचा अभ्यास होऊ नये म्हणून लग्नाच्या वेगवेगळ्या तयाऱ्यांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी दादा क्लुप्त्या शोधून काढते मी. आणि तू आहेस ना की बावटासारखे काहीतरी विचारत बसतेस. हे सगळं कसं काय सुचतं तुम्हाला? असं काय काय? कारण डोकं आहे माझ्याकडे. तो माझा एक डाव फसला, ते जरा चुकलं. नाही तर आरतीवरनं एवढं महाभारत ना घडलंच नसतं. मी बरोबर वेळेला तो खोटा फोन करायला लावला होता आईला, वृंदाला, सायलीचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. मी वृंदाने विश्वासही ठेवला होता. निघाली होती लगोलग. पण नेमकं त्यावेळेला तो नेता हरीश तो तिथे तडमडला. तो तडमडला नसताना तर मीच आरती केली असती. दुसरा काही पर्यायच नव्हता का त्यांच्या समोर. ते वृंदाताई, हरीशला तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय? नाही 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 काही नाही. अगं तो तुला आत्ता नाही सांगणार आहे? तुझी एक्झाम झाल्या की नंतर तुला सरप्राईज देणार आहे. पण हरीश, तुला इतकी थांबायची काही गरज नाही. तू आत्ताही सांगू शकतोस. काय सांगायचंय सांग ना. अगं ह्याच्याकडे कुठे लक्ष देतेस तू? मला तुला बेस्ट लक करायचं होतं. हो. एक्झाम नंतर? नाही म्हणजे हा, तुला एक्झाम नंतर चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळावी म्हणून बेस्ट लक करायचं होतं. तरी पण मला ह्याने काहीतरी वेगळंच सांगितलं होतं. हे तू कपरे, हेच सांगितलं होतं मी तुला. ओके, थँक्यू. तुला एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळत आणि इंजिनिअर कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळून दे म्हणून बेस्ट ऑफ लक द्यायचं होतं. पट्टू कुठला? एक केद्या, चिडवू नको मला, नाही तर प्रपोज नाही करणार वृंदाताईला तुझ्या. मग शोधत बस नवरा तिच्यासाठी. सॉरी आता नाही चिडवणार. तुला पाहिजे असेल तर एक्झाम नंतर प्रपोज कर तिला. नो प्रॉब्लेम. आई, त्या वृंदाला सायलीच्या ऍक्सिडेंटचा खोटा फोन करायला कोणाला सांगितलं होतंस तू? परमेश्वर, बस इकडे. तोंडावर आता मुस्काटीत देईन. एक गप्प बसायचं. काय सांगितलं तुला? बडबडायचं नाही त्याबद्दल. आई, तू जर मला नशील ना सांगणार तर मी स्वतः रोज त्या वृंदाला कोणाच्या ना कोणाच्या तरी ऍक्सिडेंटचा खोटा फोन करून अशी पळवट ठेवीन ना. ग माझ्या आई, असं काही करू नकोस ग बाई. आणि तू सारखा तिला फोन केलास तर ती तशी पळायला तुझ्यासारखी मूर्ख वाटली का? मूर्खीस का तू? गप्प बस पावलट. माझी आईच मला मूर्ख म्हणतीये. लोकांना काय बोलू मी? बट इवन इफ आय एम अ फूल, त्या वृंदाची हुशारी ना मी बिलकुल चालू देणार नाही. आय विल टीच हर अ लेसन. दिल्या घरी तू सुखी रहा.